नमस्कार. कसे आहात सगळे? मी हेमंत हेडव तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यंदाची दिवाळी देखील तुम्हा सर्वांना आनंदाची आणि सुख समृद्धीची जावो हीच प्रार्थना करतो आणि यापुढे येणारी प्रत्येक दिवाळी आपण मिळून साजरी करत राहूया अशी आशा मनी बाळगतो. चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता आजच्या भागाला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. दिवाळीच्या बालपणाची आठवण अजूनही आपल्या नजरेसमोर जिवंत आहे. लहानपणी फोडलेले पटाके, खाल्लेला फराळ, घातलेले नवीन कपडे आणि खोडकरपणे पुसलेली रांगोळी, मित्रांसोबत केलेली मजा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांसोबत मिळून बनवलेले मातीचे किल्ले. हल्ली तसे पाहायला फार कमी मिळतात, पण पूर्वी प्रत्येक घराच्या बाहेर एक तरी किल्ला आवर्जून बनलेला असायचा. आपला इतिहास, आपला पराक्रम याची साक्ष असलेले हे किल्ले आपण आपल्या दारासमोर बनवून अभिमानाने आपला इतिहास सांगायचो. ही एक वेगळीच गंमत होती. हल्ली दिवाळीच्या दिवसांमध्ये काही ठिकाणी किल्ले बांधण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. हजारो लोक ते बघण्यासाठी देखील जमलेले असतात. पण आपल्याला हे का समजत नाही की आपल्या मराठ्यांचा रक्ताळलेला इतिहास सांगणारे हे किल्ले प्रदर्शनात बघण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन अनुभवले तर किती बरं होणार. ते सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्यात महाराज वावरले, जिथे बसून लढून महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची सफर आपण तरी आवर्जून केली पाहिजे. आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचं महत्त्व समजावून दिलं पाहिजे. दिवाळीच्या या सणांमध्ये किल्ल्यांची आठवण झाली आणि एक विचार मनात आला की तुमच्यासोबत एक असं पुस्तक शेअर करावं ज्यात महाराजांचे किल्ले दडलेले आहेत. मग काय, आम्ही लागलो आमच्या कामाला आणि एक पुस्तक वाचून तुमच्यासमोर घेऊन आलो, ज्याचं नाव आहे महाराष्ट्रातील किल्ले. महाराष्ट्रातील किल्ले या पुस्तकाचं लिखाण डॉक्टर दत्तात्रय गणेश देशपांडे यांनी केलंय, तर या पुस्तकाचे प्रकाशन डायमंड पब्लिकेशन यांनी केलंय. पुस्तकाच्या नावावरूनच आपल्याला अंदाज बांधता येतो की हे पुस्तक नक्की कशावर आहे. पुस्तकाबद्दल जाणून घेण्याआधी आपण लेखकाबद्दल जरा जाणून घेऊया. डॉक्टर देशपांडे यांना फिरण्याची फार आवड. त्यात गड किल्ले फिरण्याचा जणू त्यांना छंदच लागलेला. हा छंद त्यांनी आजही जोपासलाय. त्यांनी महाराष्ट्रातील बरेच किल्ले फिरून त्यांची माहिती गोळा केली होती. त्यांच्या या छंदामुळे त्यांना हा पुस्तक लिहिण्याचा योग मिळाला, ज्यामुळे त्यांचं हे पुस्तक आपल्याला महाराष्ट्रातील किल्ल्यांबद्दल जाणून घेताना आपल्याला एक मार्गदर्शकाप्रमाणे काम करते. भटकंती करणाऱ्यांना आणि गड किल्ल्यांची सफर करणाऱ्यांना तर हे पुस्तक म्हणजे सोने पे सुहागा. सध्याच्या धावत्या युगात कुणाकडे इतका वेळच उरला नाही की आपण आपल्या इतिहासात डोकावून पाहूया. शिवाय मधल्या काही काळात गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची अवस्था देखील बिकट झाली आहे. त्यामुळे अशा निर्मनुष्य ठिकाणी कोण जाणार. पण सध्याच्या तरुण पिढीमध्ये असलेल्या पर्यटन आणि ट्रेकिंगच्या छंदामुळे याच गड किल्ल्यांना आता थोडे चांगले दिवस आले. तरुण पिढी आता याच किल्ल्यांना महाराजांचे प्रतीक मानून त्यांची निगा राखणे ही आपली जबाबदारी समजून त्यांची आता काळजी घेताना दिसत आहे. आता किल्ले म्हटले की आपल्याला लगेच छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. पण तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्रातील किल्ले हे महाराजांच्या आधीपासून आपल्या शौर्याची कहाणी सांगत उभे आहेत. अगदी 2 ते 3 हजार वर्षांपासून यातले बरेचसे किल्ले महाराजांनी जिंकले होते, तर काही बांधले देखील होते. अनेक मोठमोठी साम्राज्य उभी राहताना आणि पडताना याच किल्ल्यांनी पाहिले. याच किल्ल्यांच्या दगडांवर अनेक शूरवीरांच्या कथा कोरल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक किल्ल्यांचं एक वेगळं स्वातंत्र्य आहे, एक वेगळं महत्त्व आहे आणि एक वेगळा इतिहास देखील आहे. त्यापैकी काही प्रसिद्ध असलेले किल्ले आपल्याला माहिती आहेत, पण असे देखील काही किल्ले आहेत ज्यांना आज प्रसिद्धी मिळाली नाही, पण स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. या पुस्तकात महाराष्ट्रातील अशाच अजरामर किल्ल्याची माहिती दिलेली आहे. अगदी त्या किल्ल्याचा इतिहास काय होता, तेथील सौंदर्य कसे होते, इतिहासात त्याचे काय महत्त्व होते, सध्या त्याची स्थिती काय आहे, शिवाय त्या किल्ल्यांपर्यंत कसं जायचं हे देखील आपल्याला या पुस्तकात सांगितलंय. आता तुम्ही म्हणाल की ही सगळी माहिती आपल्याला गुगलवर देखील मिळेल, पण तुम्हाला एक सांगतो, गुगलवर तुम्हाला निश्चित माहिती आणि जाण्याचा रस्ता मिळेल, पण एका शिवप्रेमीने, गडप्रेमीने अनुभवातून केलेले वर्णन तुम्हाला गुगल कधीच देऊ शकत नाही. तुम्हाला फोटोमधून सौंदर्य दाखवू शकतो, पण तिथपर्यंत जाण्याची उत्सुकता तुमच्या मनात या पुस्तकातले शब्दच करू शकतात. तर मग वाट कसली बघताय. आपण आपल्या मुलांना परदेशात घेऊन जातो, मित्रांसोबत बाहेर गावी जातो, पण आता वेळ आली आहे आपल्या मुलांना आपला इतिहास दाखवण्याची. लहानपणी ज्या मित्रांसोबत मातीचे किल्ले बनवले त्या मित्रांसोबत आता त्याच किल्ल्यांची सफर करण्याची. आणि तुमच्या या नवीन सफरीची सुरुवात करताना तुमचं मार्गदर्शक हे पुस्तक ठरेल. चला तर मग खाली या पुस्तकाची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. शिवाय आमचा इन्स्टा ID तुम्हाला देखील दिसत असेल, तर आमचा इन्स्टा अकाउंटवर जाऊन मेसेज करून हे पुस्तक मागवू शकता. तर मग कसा वाटला आजचा भाग. नक्कीच काही ना काही शिकायला मिळालं असेल, अनुभवायला देखील मिळालं असेल. मग वाट कसली बघताय, पटापट सबस्क्राईब करून हा भाग जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, कमेंट करून नक्की कळवा की कसा वाटला आजचा भाग. चला भेटूया मग पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.